करायची मला. न्यूट्रल. अरे यार हाय फ्रेंड्स. तर आज आपण चाललो आहे गाडीची सर्व्हिसिंग करायला. शेवटी सर्व्हिसिंग करायला चाललो नाही तर जावं लागते, कारण गाडी स्टार्टच होत नाही. गाडीची बॅटरी डाऊन झाली वाटतं, तर तीच आता बघतोय. आणि आता पुढं सांगतोस काय जे अपडेट असेल ते. ठीक आहे, चला गाडी बघा आता काय आहे. ही आपली गाडी. काल मी 3-4 वेळेस स्टार्ट करायचं ट्राय केलं, स्टार्ट तर काही झालं नाही. आता चेक करू बाबा, एक लास्ट ट्राय. बॅटरी नाही उतरायची मला. न्यूट्रल. अरे यार स्टार्टच नाही होते गाडी. बॅटरी डाऊन. बॅटरीचं काही साईन पण येत नाही खरं तर. झालं पाहिजे ना, लो फ्यूलच दाखवते. साईड स्टँड काढून पण जाऊ देऊ, उडायची बॅटरी. आता एक नवीन ट्राय करतोय मी. स्टँड लावून हाताने स्टार्ट करून बघतो. 2 मिनटं मी स्टँड आणतो. हे आपल्याकडं साईड स्टँड सारखं आहे काहीतरी. बघू आता ट्राय करून जर सक्सेस झालं. गाडी अशी पण सेट केली. आता मी हाताने स्टार्ट करायचं बघणार आहे, जे होईल ते बघू. चलो. अशी काही स्टार्ट होत नाही आहे या प्रकारे असे काही स्टार्ट तर झाली नाही. शेवटी चेनवर जास्त झटका पडला म्हणून मी बंद केले, नाही तर मी केला असतं ट्राय. आता जम स्टार्ट लास्ट ऑप्शन. आणि हा पी. खरं तर तशी गाडी मी चालू केली असती, आणि मी आधी केली ती आमची ॲव्हेंजर. पण या गाडीचं कसं झालं, चेन स्प्रॉकेट गेले आधीच. चेनला जास्त काही झालं ना तर डायरेक्ट चेन तुटायची. त्यामुळे रिस्क नाही घेते मी सध्या. असं पण चेंज करायचंच आहे आता, पण नको एवढी रिस्क. आपल्याकडे जम्प स्टार्टचं ऑप्शन आहे. करू आता एक लास्ट ट्राय. जम्प स्टार्टने जर स्टार्ट झाली तर डायरेक्ट शोरूम. मध्ये कुठं थांबायचंच नाही आता. आता आपण एप्रिलियाला आलो आहे. त्यांची हाय एंड बाईक इंडियातली, तिची टेस्ट राईड घ्यायला. बघू किती मजा येते. जर बुक झाली तर हा आहे ना, घेणार आहे काय एप्रिलिया फायनली. ही गाडी कधी येईल आपल्याकडे, लवकरच आली पाहिजे. आमच्याकडे एवढे वेस्पाचं शोरूम. आता आपण ती गाडी चालवणार आहे. कसली कडक दिसते गाडी. वा
₹5,00,000 प्राइस. चला अरुल स्टार्ट. ट्रॅक्शन कंट्रोल सगळ्याला सेट केलेले आहेत. इको मोड येतं, रेन मोड येतं आणि स्पोर्ट्स मोड येतं. इथं तुमचं गिअर इंडिकेटर येतो. सो आत्ता तुम्ही इकोला हे मोड चेंजचं बटन येतं. अबाव 3000 RPM तुमचं क्विक शिफ्टर ॲक्टिवेट होऊन जातं. सो विदाऊट बीप तुम्ही क्विक शिफ्टर हे करू शकतो. म्हणजे हा जो उद्योग तो नाही लागत त्याला. आणि आत्ता इकोलाच आहे. त्याच्या पुढचा जो टर्न आहे कट आहे तिथून युटर्न येईपर्यंत इकोला चालवा. मग तुम्हाला इकोचा टोटल रिस्पॉन्सिबिलिटी यूज कसा आहे तो कळेल. युटर्न घेतलं की चालत्या गाडीत हे बटन दाबून स्पोर्ट्सला टाकून मग पुढे युटर्न आहे. चालेल, चालू करतोय आपण राईड आता. जाऊन आलं हे बसू का मागं? रेडियस कमी आहे ना, ट्रेनला गेली गाडी. सिंगल परत क्लिक कर. इकोला घेतो का एकदम आहे का नाही हळू. चल रेडियस कमी आहे, टर्निंग रेडियस. सही लग रहा है भाई. भाई धीरे चला बस. अरे फोटो नहीं लिया. हाँ वीडियो में है ना. मोबाइल ऐसा पकड़ा है, धीरे चलो. दूसरी ऐसा पकड़ा है. ऐसा नहीं यार ये तो नजर है इधर. फोट पे इको पे डाल रखे क्या? सेकंड अरुलला पण बघा का शिव्या देतोय मला. तोच आहे मी शिव्या देणारा. खास. चल मग थँक्यू सोडल्याबद्दल. उद्या पण ये. मोठा झालाय गौरव, छोटा गौरव मोठा झालाय. चला चलो कंटिन्यू करते मी अभी. चल बाय. हा तर बॅक टू आपला ब्लॉग. आता तुम्ही बघितलं असेल टेस्ट राईड कशी केली आम्ही आत्ता चालवली ती एप्रिल 457 गाडी होती. त्या गाडीचं BHP अक्षरशः 49 होतं. तर मी आजपर्यंत गाडी तशी मी चालवली Z900 चालवली, पण टेस्ट राईड एकदम छोटी घेतली होती. पण ही आम्ही एकदम प्रॉपर गाडी चालवली. तर अक्षरशः फर्स्ट गिअरवर आणि सेकंड गिअरवर गाडीचं समोर टायर उठले. अक्षरशः त्याच्याला विली मारून आलो आम्ही. एवढं फील आहे ना ते. त्यामुळे आता आहे ना तुम्हाला पण जर पॉसिबल झालं तर एकदा फक्त आहे ना टेस्ट राईड करून आहे. पैसे कमवायचं रिझन भेटेल तुम्हाला. जर तुम्ही ती गाडी एकदा जरी चालवली ना लाईफमध्ये तुम्हाला कळेल काय असतं गाडीची पॉवर आणि काय पिकअप असतं. एवढं भारी ना अक्षरशः, एवढं भारी ना फिलिंग ती सांगता येणार ना. ती पैशाने कधी घेऊ शकतो आपण ती फिलिंग. एक नंबर. आता हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल कारण गाडी तर आपली उद्या भेटणार आहे संध्याकाळीच्या आसपास. तुम्हाला दाखवलंच किती काय आपल्या सर्व्हिसचं बिल येतं आहे. मला तर ॲप्रॉक्सिमेट त्यांनी सांगितलं आहे 7,000-7,000पर्यंत सांगितलं आहे. आता बघू किती आपण कमी करू शकतो. आता गाईज अशा प्रकारे आपण शोरूमला आलो आहे आत्ता. बघू आता काय हालत आहे. शोरूम तर बंद दिसते आहे. चालू आपण शोरूमला पोचलेलो आहे आणि एक साईड ओपन आहे, एक साईड बंद आहे. अजून शोरूम 10ला ओपन होतं. अजून 10 मिनटं आहे 10ला ओपन व्हायला. बघू आता गाडी कशी झाली, काय सर्विस सगळं तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये. हे असे काही वेटिंग रूम असते आणि तिकडे सर्व्हिसिंग चालू आहे. ते आपलं असं दिसतं इथं बसून. आणि ती आता विटपिलियन गाडी आहे हस्कॉर्नाची. तर अशी काही गाडी दिसते आपली सर्व्हिसिंग झाल्यावर. बघू शकता तुम्ही फुल चमका चमकी. काय काय चेंज केलं आहे मी दाखवतो एक मिनटं. फर्स्ट तर आपण टाकले केबल वायर. हे तर बेसिक आहे. आणि नंतर चेन स्प्रॉकेट टाकलं. मेन म्हणजे चेन स्प्रॉकेट हे असतं माहिती आहे का, फुल नवीन दिसते व एकदम चमकी ब्लॅक. चेन स्प्रॉकेट नंतर ब्रेक पॅड्स पुढचे मागचे ब्रेक पॅड्स सेम विथ पुढचे. आणि असं काही फायनल लुक गाडीचं. आणि गाडीला गेले 9,000 रुपये टोटल. गाडीची बॅटरी पण टाकली त्यात.
चला मग अशा प्रकारे आजचा ब्लॉग एंड करू आपण. तर या ब्लॉगला बनवायला मला ॲक्च्युली 3 दिवस गेले. 3 दिवसाच्या क्लिप्स आहेत टोटल. जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चॅनलला पण थोडं रीच भेटेल. थँक्यू. असंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.